नमस्कार शेतकरी बांधव, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भाव संदर्भातील शेतकऱ्यांना कांद्याचे भाव कमी करण्यासाठी, दर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण आता निर्णय पुन्हा एकदा घेतला आहे. शेतकऱ्यांना या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव कमी करण्यासाठी केंद्र सरकारने कांदा आयात या ठिकाणी करण्यास सुरुवात दिली आहे. तर कांदा आयातीला सुरुवात करण्यात आली आहे. कुठे कांदा आयात केला, काय त्या संदर्भातील महत्त्वाची परिस्थिती, संपूर्ण महत्त्वाची अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांनो हा हवामान आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. केंद्र सरकारकडून कांद्याचे बाजारभाव नियंत्रण ठेवण्यासाठी परदेशातून कांदा आयात करण्यास परवानगी दिल्याने अफगाणिस्तानमधून पंजाब राज्यातील अमृतसर जालिंदर या शहरामध्ये 11 माल ट्रकमधून कांदा दाखल झालेला आहे. कांद्याचे भरलेले 45 ते 50 ट्रक बॉर्डर उभ्या असल्याने येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात भारतात अफगाणिस्तान कांदा दाखल होणार असल्याचा आता महाराष्ट्र देशभरातील कांदा उत्पादन संतापाची लाट उसळली आहे. कांद्याचे बाजारभाव नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाच्या ग्राहक संरक्षण विभागाकडून किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत 5 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आला होता. त्यात आता दिल्ली, मुंबई, त्यानंतर या ठिकाणी बघितलं चेन्नई, कोलकाता, भुवनेश्वर या देशातील मेगा मेट्रो सिटीमध्ये 30 ते 35 रुपये प्रति किलो प्रमाणे केंद्रे सुरू करत विक्री सुरू केली आहे. मात्र कांदे दर नियंत्रणात येत नसल्यामुळे आता केंद्र सरकारने परदेशातून कांदा आयातीला सध्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे अफगाणिस्तानमधून पंजाब राज्यातील अमृतसर जालिंदर या शहरामध्ये 11 माल ट्रकमधून 300 टन अधिक कांदा दाखल झाला आहे. आणखीन मोठ्या प्रमाणात कांदा दाखल होण्याची भारतीय बॉर्डर 45 ते 50 ट्रक उभे असल्याचं या ठिकाणी समोर येते आहे. आता तुम्हाला या संदर्भात काय वाटतं, तुमचं मत प्रतिक्रिया नक्कीच मांडा. जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला अपडेट्स होतोपर्यंत तिथे थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय श्री, धन्यवाद. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून जय महाराष्ट्र, धन्यवाद. भेटूया पुढे.